ओतूर परिसरातील माथेफिरूला अखेर ओतूर पोलिसांनी ताब्यात घेऊन मनोरुग्णालयात दाखल केले आहे। जुन्नर तालुक्यातील ओतूर गावच्या परिसरात मनोरुग्णासारखे हावभाव करणाऱ्या व्यक्तीला ओतूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अधिकारी रमेश खुने व पोलीस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल पंकज पारखे, संदीप वारे, पोलीस कॉन्स्टेबल विकास गोसावी व कोकाटे यांच्या सहकार्यातून सामाजिक कार्यकर्ते नितीन शेलार, सनी पानसरे, अक्षय सावंत व ओतूरचे ग्रामस्थ संतोष डुमरे व सरपंच संतोष तांबे यांच्या मदतीने ताब्यात घेऊन त्यास मनोरुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। गेले अनेक दिवस या परिसरात या व्यक्तीने धुमाकूळ घातला आहे अशा तक्रारी ओतूर पोलीस स्टेशनला वारंवार येत होत्या। ग्रामस्थांच्या तक्रारीची योग्य वेळी दखल घेऊन ओतूर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक श्री खुने यांनी आपल्या सहकार्यांना सूचना देऊन सापळा रचून अखेर या माथेफिरूला ताब्यात घेतले व त्यास दिशा फाउंडेशन कल्याण येथील मनोरुग्णांवर उपचार करणाऱ्या संस्थेत रात्री उशिरा दाखल करण्यात आले। मनोरुग्णालयात दाखल केल्यामुळे येथील नागरिक समाधान व्यक्त करतानाचे चित्र सध्या दिसत आहे। याच बातमीची दृश्य पाठवली आहेत आमचे प्रतिनिधी कैलास बोडके यांनी। नमस्कार, मी नितीन लक्ष्मण शेलार, ओतूर पोलीस स्टेशनचे एपीआय खुने साहेब आणि माझे मित्र किरण कुटे साहेब यांनी मला काल फोन केला होता की ओतूर परिसरामध्ये निराधार मनोरुग्णासारखे हावभाव करणारा व्यक्ती फिरत आहे आणि त्या व्यक्तीपासून अनेक लोकांना धोका आहे। त्या व्यक्तीने म्हणजे त्याची अवस्था एवढी वाईट होती की जो अर्धनग्न अवस्थेत होता। त्याने अनेक महिलांची छेड काढण्याचा प्रयत्न केला आणि ती तक्रार ओतूर ग्रामस्थांनी पोलीस स्टेशनमध्ये गेली। काल त्याची अवस्था एवढी वाईट होती की त्याला अक्षरशः बांधून ठेवण्यात आलं होतं। ते बांधून ठेवल्यामुळे त्याची चिडचिड अजून वाढली होती। जेव्हा मला माहिती मिळाली त्या मनोरुग्णाविषयी तेव्हा मी प्रत्यक्ष पोलीस स्टेशनला गेलो। तिथे गेल्यानंतर मी त्याची माहिती काढण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याची माहिती काही मिळू शकली नाही। त्यात काल रविवार असल्यामुळे मनोरुग्णालय बंद होते। अशा ठिकाणी मी त्या पेशंटची कुठे सोय करायची हा खूप मोठा प्रश्न होता मला। माझे अनेक मित्र आहेत, सोशल वर्कर आहेत, त्यांना मी कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांच्याकडं रविवार असल्यामुळं कोणीही मदत करण्यासाठी असमर्थता दर्शवली। त्यानंतर मी माझे मित्र दिशा सेवा सामाजिक संस्थेचे फाउंडर राजेंद्र कुराडे साहेब यांना या मनोरुग्णाविषयी माहिती दिली। त्यांनी क्षणाचाही विलंब न करता मला त्याची पूर्ण माहिती विचारली। ती पूर्ण माहिती दिल्यानंतर त्यांनी म्हटलं, ठीक आहे, तुम्ही घेऊन या माझ्याकडे, त्याच्यावर काय उपचार वगैरे होतील ते मी सर्व करायला तयार आहे। अशा पद्धतीने मी या मनोरुग्णाची एका चांगल्या ठिकाणी मी त्याची सोय करू शकलो, यात मला खूप समाधान वाटतं। आणि या कामासाठी ओतूर ग्रामस्थ, एपीआय खुने साहेब, माझे मित्र किरण कुटे साहेब यांचे खूप मोठे सहकार्य मिळाले। खुने साहेबांनी या कामाकरता गाडी उपलब्ध करून दिली, यासाठी मी त्यांचा खूप खूप आभारी आहे। धन्यवाद।